मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे प्राण्यांनाही वेगवेगळ्या भावना असतात. काय ते बघूया. जर आपल्याशी कोणी वाईट वागले वा रागवले तर आपल्याला जसे वाईट वाटते तसेच आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या प्राण्यांनाही वाईट वाटत असते. व्हेरी गुड. काय ते बघूया. प्रेम मिळाले नाही तर तो उदास होतात व मित्रापासून दूर गेल्यावर तणावात येतात. रागावले तर डॉगी उदास होतात. काय ते बघा. रागावलेले आपल्या लाडक्या डॉगीलाही आवडत नाही. आपण त्याला सतत रागावत असाल वा त्याच्यावर ओरडत असाल किंवा सतावत असाल तर त्यांना निराश वाटू लागते. हे ते जरी आपल्याला सांगू शकत नसले तरी त्यांच्या हावभावातून समजून येते. खाणे पिणे कमी होते, एकटे राहणे, उदास राहणे, कमी झोपणे, दात खाणे इत्यादीद्वारे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. जर घरातील पाळीव प्राणी वा पक्षी डिप्रेशनमध्ये आढळला तर त्याला प्रेम देऊन बरे करू शकता. त्यांना जास्तीत जास्त नैसर्गिक वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुरेशी देखभाल करून त्याला नैराश्यातून बाहेर काढता येते. टाइमपास करण्यासाठी डॉगीला खेळणीही खेळायला देऊ शकता. चिंतेत घोडा कान चावतो. चिंतेमध्ये असल्यानंतर घोडा कान चावतो. घोडा जेव्हा घाबरतो, एखादी जुनी दुर्घटना आठवतो व त्याला जोडीदार गेलेला असतो तेव्हा स्वतःचा कान चावण्याचा प्रयत्न करतो. त्याची हालचाल मंदावते. तो एकटे राहू इच्छितो वा नेहमी अस्वस्थ दिसतो. लाकूड चावणे, दरवाजावर वा भिंतीवर धडका मारणे, खाणे पिणे कमी करणे, पुरेशी झोप न घेणे ही लक्षणे त्याचा त्रास सांगतात. अशा वेळी त्याची योग्य देखभाल करायला हवी. त्यांना ग्रुपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा व त्यांना पौष्टिक आहार द्यावा. व्यसनाचीही शिकार होतात. काय ते बघूया. अरे वा. काही प्राण्यांना एखादी चव आवडली तर त्याला वारंवार तोच पदार्थ हवा असतो. व्हेरी गुड. एका चिंपांझीला सिगरेटचे एक जळते थोटूक ओढायला मिळाले. त्याला सिगरेटची सवय लागली. त्याच्याजवळ कोणी सिगरेट ओढत असेल तर त्याच्याकडे तो मागणी करीत व न दिल्यास गोंधळ घाली. अरे बापरे. सिगरेटच नाही तर एखाद्या प्राण्याला चॉकलेट दिले तरी त्याला ती सवय लागू शकते. अशा सवयी प्राण्यांना लागू शकतात. म्हणून प्राणी संग्रहालयात प्राण्यांना खायला देऊ नये असे बोर्ड लावलेले असतात. प्राणीही बोर होतात. काय ते बघूया. पाळीव प्राणी बोर झाला तर त्यांना काय करावे कळत नाही. डॉगी वा पोपट बोर होतात कारण त्यांना जास्त वेळ दिला जात नसतो. प्राणी संग्रहालयात जास्त गर्दी झाली तरी प्राणी वैतागतात व स्वतःला त्रास करून घेतात. डॉगी वा पोपट बोर झाले तर त्यांना खेळायला खेळणी देऊ शकता. जर गर्दीमुळे प्राणी जास्त असतील तर त्यांना शांत जागी ठेवावे. जोडीदाराचा विरह सहन करू शकत नाहीत. जवळचे कोणी दूर गेले तर त्यांना विरह प्राण्यांनाही होतो. ते या गोष्टी विसरू शकत नाहीत व प्राण त्यागही करतात. अरे बापरे. घोडा वा पोलर बियर यापैकी एक आहे. 2016 व जगातील सर्वात वयस्क पोलर बियरला यासाठी प्राणी संग्रहालयात आणून
थेरपी ही दिली होती. तो त्याचे साथीदार गेल्यानंतर सर्वांपासून दूर राहू लागला होता. हळूहळू त्याने खाणेपिणेही बंद केले होते. नैराश्यामुळे तो आजारीही पडू लागला होता. तर अशा प्रकारे मित्रांनो, प्राण्यांनाही वेगवेगळ्या भावना असतात. आणि आता जर प्राण्यांना बोलता आलं असतं तर ही दुसरी टीप बघूया. कल्पना करा, जर प्राण्यांना बोलता आलं असतं तर माणसाला प्राण्यांच्या भावना समजू शकतील का? पाळीव प्राण्याची माणसाबरोबर दोस्ती होते. असे कुत्रे, मांजर त्यांच्या माणसावर काही परिणाम होईल का? माणसे मांसाहार बंद करू शकतील का? जर प्राणी बोलू शकतील अशी भाषा असती तर हे प्रश्न पडले असते का? नाही. परंतु सध्या तरी अशी काही भाषा अस्तित्वात नाही. परंतु प्राणी आपल्याला काही कृतीद्वारे, म्हणजे कुत्रे भुंकून किंवा गुरगुर आवाज करून आपल्याला काय वाटते ते सांगण्याचा प्रयत्न करतात व माणसे त्यांच्याशी आपल्या भाषेत बोलतात. तेही त्यांना समजते, कारण ते सांगितल्याप्रमाणे कृती करतात. जसे अडकवलेला पेपर आणून दे, बॉल आणून दे इत्यादी. परंतु हे झाले पारंपरिक प्रकार. परंतु सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जमान्यात प्राण्यांशी संवाद साधणे न्यूरल बायोलॉजी व न्यूरल इंटरफेऱ्यामध्ये झालेल्या प्रगतीच्या माध्यमातून प्राण्यांचा आवाज डिकोड करून शक्य होणार आहे. न्यूरोशास्त्रज्ञांच्या संशोधनात मनुष्याच्या मेंदूमध्ये व प्राण्यांच्या मेंदूमध्ये संवाद साधण्याच्या मेंदूच्या रचनेमध्ये आश्चर्यकारक समानता दिसून आली. याच आधारावरून प्राण्यांच्या आवाजाचे पृथक्करण करून माणसाला प्राण्यांची भाषा समजेल असे उपकरण तयार करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. अरे वा. अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे आदिवासाची ठिकाणे कमी झाल्यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत दिसायला लागली आहेत, ज्यामुळे हे शत्रुत्व अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. जर माणसाला प्राण्यांची भाषा समजू शकली तर सध्या जो पर्यावरणीय असमतोल पाहायला मिळत आहे त्यावर काहीतरी उपाय नक्कीच करता येऊ शकेल. व्हेरी गुड. उदाहरण द्यायचे झाले तर डॉल्फिनमुळे समुद्रातील पर्यावरण वाचवण्यासाठी मनुष्यास काही उपाय माहीत होतील. तर पक्षी आपल्या स्थलांतराच्या पॅटर्नवरून माणसाला हवामानाचा अचूक अंदाज देतील. प्राणी आणि मानव यांच्यात संवाद प्रस्थापित झाल्यास प्राण्यांना योग्य न्याय मिळू शकेल व दोघांमधील संबंध आणखी जिव्हाळ्याचे होतील. असेही होऊ शकेल की प्राणी आणि मानव यांच्यात संवाद सुरू झाल्यास माणूस जो नेहमी अनेक गोष्टीत आपला फायदा पाहतो त्याच्यात ही काही नव्या व्यवसायाच्या संधी शोधेल. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.